तर मित्रांनो, ज्या आपल्या मित्रांना नवीन गाडी शिकायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप कामाचा आहे. त्यांनी नक्कीच बघावा. पहिल्यांदा तर नवीन मित्रांनी आपले क्लच आणि ब्रेक आणि ॲक्सिलेटरची कशा प्रकारे वापर होतो हे जाणून घ्यायला पाहिजे. कारण जर यांची माहिती नसेल तर नक्कीच ते लवकर गाडी शिकू शकणार नाहीत, कारण यांचाच उपयोग जास्त आहे. अगोदर तर जे नवीन आहेत त्यांनी फक्त फर्स्ट गिअरमध्येच गाडी चालवावी, कारण जास्त स्पीडमध्ये गाडी काही शिकू शकत नाही. अगोदर स्लोमध्येच गाडी शिकायला पाहिजे, कारण खूप जणांना प्रॉब्लेम येते की सुरुवातीला गाडी बंद पडणे. त्यामुळं खूप जणांना गाडी शिकायला अडचण येते. तरी पण आता आपण अगोदर नवीन शिकून घेऊ. हे पहा, अगोदर मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी क्लच कशा प्रकारे दाबायचं पाहून घ्यायचं. क्लच पूर्ण 100% क्लच दाबायचं आहे. 100% क्लच दाबल्याशिवाय गिअर टाकायचा नाही आहे. 100% क्लच दाबल्याच्या नंतरच आपण पहिला गिअर टाकायचा आहे. आणि कशा पद्धतीने क्लच सोडायचं हे बघून घ्या. हळूवार पद्धतीने ब्रेकवरला पाय काढून क्लच हळूवार पद्धतीने सोडायचं आहे. आणि ते पण पूर्ण पद्धतीने नाही सोडायचं आहे. थोडं हळूवार 50%, 60-70% सोडायचं आहे. त्याच्यानंतर गाडी रनिंगला लागल्याच्या नंतर थोडं सोडायचं. नाहीतर काही जण नवीन काय करतात की एकदमच दाबलेलं जास्त ते असं सोडून देतात. त्याच्यामुळे काय होतं, गाडी बंद पडते. गाडी बंद पडू नये यासाठी काय करायचं आहे, गिअर टाकल्याच्या नंतर हळूपणे क्लच सोडायचं आहे. ज्यावेळेस गाडी रनिंग घेईन, चालायला लागली की थोडं हळूहळू सोडून द्यायचं आहे. सोडल्याच्या नंतर मग आपलं पूर्ण फोकस हे गिअरकडनं न असता हे समोर असलं पाहिजे. समोर लक्ष दिलं पाहिजे. आपण सगळं समोर लक्ष असलं तरच आपल्याला गाडी चालवता येईल. काही जण काय करतात, गिअरकडे बघतात, स्टेअरिंगकडे पाहतात. तसं करायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला खूप दिवस असं फर्स्ट गिअरमध्येच गाडी चालवायची आहे. आणि काही जण नवीन जे असतात त्यांना हँडब्रेक पण सोडायचं आठवून राहत नाही. हँडब्रेक पण सोडायचं असतं. या प्रकारे थोडं वरती ओढायचं, दाबायचं आणि सोडायचं. अशा प्रकारे सोडायचं असतं. याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हळूवार अगोदर फर्स्ट गिअरमध्ये, नंतर सेकंड गिअरमध्ये अशी गाडी शिकायची टप्प्यामध्ये. एकदमच नवीन फर्स्ट टाकला नंतर लगेच सेकंड टाकला असं करायचं नाही आहे. अगोदर थोडी हळूवार पद्धतीने चालवायची फर्स्ट गिअरमध्ये, नंतर आपण सेकंड गिअरमध्ये चालवायची आहे. नंतर हळू वाढवत मग आपण थर्ड, फोर्थ आणि फिफ्थमध्ये नंतर चालवायची आहे. ह्या प्रकारे टप्प्यामध्ये आपण गाडी चालवू शकतो. परत गाडी थांबवताना काही जण काय करतात, क्लच पूर्णपणे दाबत नाहीत, हाफ क्लच देतात आणि ब्रेक दाबतात. त्यामुळे काय होतं, गाडी बंद पडते. तसं न करता अगोदर क्लच दाबणे आणि नंतर ब्रेक दाबणे, म्हणजे गाडी पूर्णपणे फ्री होऊन थांबेल. आणि काही जणांना नवीन शेल्फ मारण्यात पण काही करतात. न्यूटन करत नाहीत, क्लच दाबत नाहीत, डायरेक्ट शेल्फ मारण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस काय होतं, गाडी रनिंगमध्ये बंद पडते, गपकन झटका बसून बंद पडते. तसं नाही करायला पाहिजे. अगोदर न्यूटन करणे किंवा गिअरमध्ये असेल फर्स्ट गिअरमध्ये तर क्लच दाबून शेल्फ मारणे. याच्यामुळं आपल्या गाडीला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि आपल्याला पण काही जास्त खर्चात जायची गरज नाही. त्यामुळे थोडं पद्धतशीररित्या गाडी शिकणे आवश्यक आहे. घाई करायची नाही, पद्धतशीररित्या लक्ष देऊन काम करायचं. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा प्रकारे चालवायचे हे चालवून दाखवू. आज फक्त सांगितलं तुम्हाला की कशा पद्धतीनं एक सुरुवात होते. तर धन्यवाद मित्रांनो.